अगदी सकाळी 8:30 वाजता या स्पर्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि सर्वांना मी या ठिकाणी आग्रहाचं आमंत्रण करीन की आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. लेग बाईचा अप्रतिम इशारा. पहिली धाव धावपलकावरती धावांचा श्री गणेश होत असताना आदरणीय आमदार राजेजी पाटील साहेब आपल्यामधून रजा घेत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू विनीत सातवी करिता बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय मागे नॉन-स्टॉप झोन मध्ये. क्षेत्ररक्षक पाठमोरा. शर्यत मात्र जिंकली आहे नक्कीच क्षेत्ररक्षकानं, परंतु 2 धावा वाचू शकलेले नाहीये. दुहेरी धावेनी धावपलकावरती धावांचा श्री गणेशा. धावपलकावरती 1-3. यावेळचा चेंडू क्या बात आहे. पडल्यानंतर बाहेर शोधावा लागला अक्षरशः विनीत सातवीला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी नितेश जाधवची होत असताना पहिल्या सामन्यामध्ये देखील गोलंदाजी साई सावली संघाची खूप चांगली झाली, परंतु शेवटच्या षटकामध्ये मिलिंद जाधवचा तो हल्ला मात्र त्यांना बॅकफुटवर घेऊन गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवती नितेश. टप्प्याचा हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. टिपला जातोय झेल. संपलाय विनीत सातवीचा खेळ. विकेटचं पतन. थँक्यू टू से मास्टर. आपण पाहतोय या स्पर्धेकरिता द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले ते आदरणीय श्री दिनकर दत्तात्रेय वाढाण साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावरती झालंय. साहेबांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचंय. आपण या स्पर्धेला दिलेलं लाख मोलाचं सहकार्य हे चिरकाळ आम्ही लक्षात ठेवू आणि ईश्वरास नक्कीच प्रार्थना करू की आपल्या उद्योग व्यवसायास भरभराटी लाभो. हीच या ZBPLच्या माध्यमातून सदिच्छा. बॅटर इन रोहन किणी. पडल्यानंतर पुन्हा एकदा खाली राहिलाय चेंडू. आणखीन एक डॉट बॉल येत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ह्या षटकामध्ये जर विचार केलात तर धावपलकावरती केवळ 3 धावा. 2-3 अशी एक दयनीय अवस्था म्हणेन मी प्रथम फलंदाजी करत असताना. अर्थातच वीर फायटर कुडे संघाची. पंकज पाटील गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकाच्या या स्पेलमध्ये सेमीफायनल नंबर 2चा आपण हा थरार पाहतोय. उशिरानं जे प्रेक्षक युट्यूब वरती आमच्या सोबत जोडले गेले, उशिरानं जे प्रेक्षक आमच्या सोबत मैदानावरती जोडले गेले त्यांच्या माहितीकरिता या अगोदरच MA किंग फायटर कुडे संघ फायनल मध्ये दाखल झालाय आणि सेमीफायनल 2ची ही लढत यावेळेस इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न मंगेश जाबरचा. मगाशी देखील जर विचार केला तर त्या क्षेत्रामध्येच टिपला गेला होता मंगेशचा झेल आणि त्या क्षेत्रामध्येच सातत्यानं फलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र केवळ एकेरी धाव. धावपलकावरती 4 धावा. यावेळेचा चेंडू अखू टप्प्याचा. कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका वैडिश ऑफ वर्ग गॅदर केला जाईल. तद्वर केवळ 1 धाव. धावपलकावरती वाढते धावपलक जाऊन पोहोचले जाते 5 या आकड्यावरती. कमालीचा युवांचा हा संघ आपण पाहतोय ज्याच्यामध्ये योगेश किणी सारख्या अनुभवी खेळाडूंची साथ त्यांना लाभताना पाहायला मिळते. यष्टांच्या मागे या ठिकाणी आपण सन्मान्य आदरणीय श्री दिनकर दत्तात्रय वाढण साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मुन्नापाई आणि जयवंत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण दिनकर दत्तात्रय वाढण साहेबांचा या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान हा करणार आहोत. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलंय आणि मायेचे उबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक असं हे पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी साहेबांचा स्वागत आणि सन्मान हा करीत आहोत मंडळाच्या वतीने. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. क्या बात आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. दिल स्कूपचा हा फटका जाईल सीमारेषा पार. ZBPL चौकार. ब्रेक वरती गेले डीजे मास्टर.
4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतंय दुहेरी आकड्यामध्ये 11 धावसंख्येवरती दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना यावेळेस रिवतचा स्वीशीटचा हा फटका पुन्हा एकदा पदरी निराशा घालून जाईल मंगेश जाबरच्या आणखी एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलने इथं मात्र एक शेवटच्या अखेरच्या चेंडूचा खेळ मात्र शिल्लक राहणार आहे. धावसंख्या 11 धावफलकावरती असताना यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस लॉंग लेग क्षेत्राकडे फटका चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा पार चौकार. मध्ये चेंडू घेतलाय. वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या षटकाच्या या खेळामध्ये ते गोलंदाजी मार्क वरती दाखल झाल्यात. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा करण्याकरिता यष्टनच्या मागे यष्टीरक्षक यष्टनना खेटून उभा आहे. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट वरती खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न रोहन किणीचा दुसऱ्या धावेकरिता परतलेत आणि दोनही धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. दुहेरी धावेने धावफलक वधारला जाते. धावफलकावरती 17 धावांचा आकडा. 17 पे 11 इथून कोणाला होणार आहे, फलंदाजाला की गोलंदाजाला? योगेश किणी एक कसलेलं नाव क्रिकेट मधील. शिक्षकी पेशाबरोबरच क्रिकेटची आपण पाहतोय किती आवड आहे. हो क्या बात आहे, क्या बात आहे. जेवढ्या कमालीचा चेंडू तेवढ्याच कमालीचं यष्टीरक्षण पाहायला मिळालं मित्रांनो या चेंडूवरती. टप्प्याचा हा चेंडू उडवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 1 बाउन्स वरती चेंडू गॅदर केला जाईल. केवळ एकच धाव. अगदी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते योगेश किणी यांची. प्रेक्षकांची जर मांदियाळी पाहिली तर आता मात्र मैदानाच्या चौफेर गर्दी जी होत असताना पाहायला मिळते. आजच्या शनिवारच्या या दिवशी बहुसंख्येने प्रेक्षक मात्र लोटलेत या मैदानाकडे. स्विचिटचा फटका. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलंय त्यामुळे केवळ एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावेने धावफलकावरती धावांचा आकडा जाऊन पोहोचतोय तो निश्चितच 19 वरती. आतापर्यंत योगेशने 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडूवरती 4 धावा खर्ची घातल्यात. योगेश किणी विपक्षामध्ये रोहन किणी, 2 किणी ब्रदर्स मधले हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. खोलव्या टप्प्याचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. टिपला जाईल झेल. रोहन किणीचा संपलाय खेळ. विकेटचं पतन. आणि सुदर्शन वनगा यांच्याकडनं सौरे गटचे आपण पाहू शकतात सरपंच आहेत आणि त्यांच्याकडनं हे पारितोषिक मंगेश करता मात्र या ठिकाणी मात्र जाहीर केलंय. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या नजरा खेळल्यात कारण मागच्या मॅचचा हिरो अविनाश पवार मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचा अखेरचा एक चेंडू तिसऱ्या षटकातला शिल्लक असताना गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा योगेश किणी संच. खोलव्या टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र बॉल बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. या फटक्याचं एका धावेमध्ये केलेलं कन्व्हर्जन. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बरोबर 6.60च्या सरासरीने धावा लागल्या गेल्यात 20. शेवटच्या अखेरच्या 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र मैदानामध्ये प्रेक्षकांच्या नजरा खेळल्यात कारण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अविनाश पवार आहे तोपर्यंत मैदानामध्ये वर चष्मा राहणाऱ्या वीर फायटर्स कोडे संघाचा. फायटर ठरलाय तो आपल्या संघाकरिता आणि सातत्यानं चांगली कामगिरी त्याने आपल्या संघाकरिता केलेली आपण पाहिली आहे. यष्टनच्या मागे यावेळेस मात्र पुन्हा एकदा योगेश किणी एक महत्वाची भूमिका बजावण्याकरता सज्ज झालाय. तर गोलंदाजी मार्क वरती आपल्या सेकंड स्पेल मध्ये वैयक्तिक दुसऱ्या सांघिक चौथ्या षटकामध्ये नितेश जाधव. क्या बात.
पेनल्टी, चेंडू खाली आपण, क्या बात आहे. सन्मान्य आदरणीय हरेश्वर नरसू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामपंचायतचे माजी सदस्य, त्यांना विनंती करीन की आम्ही आयोजकांच्या वतीने मुख्य व्यासपीठावरती यायचंय. खुल्या टप्प्याचा चेंडू कधून काढला अक्षरशः. मगाशी झालेली 20 धावांची दुरुस्ती केली, 1 धावांची पेनल्टी घेतल्यामुळे 19 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र 1 धाव वाढेल. हरेश्वर पाटील साहेबांच्या वतीने आपण पाहतोय, जर 3 षटकार फलंदाजाने लगावले तर 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलंय. निश्चित हे पारितोषिक मागच्या सामन्यामध्ये असं तर निश्चित जिंकलं असतं. अविनाश पवारनं 4 षटकार त्यांना लावले होते एका सामन्यामध्ये. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंगॉन कडे वेगाने क्षेत्ररक्षक चाललाय. मंगेश जाबरच्या बॅटमधून एकेरी धाव धावफलकावरती वाधारते. धावफलक 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं जातं. 3 चेंडूंचा खेळ इथं मात्र जर आपण पाहिला तर 2 चेंडूंचा खेळ, तिसऱ्या षटकातील 3.2 अशा प्रकारचा आकडा हा धावफलकावरती पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना. ओके, या बात आहे. आखूड टप्प्याचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने कटकालाय. क्षेत्ररक्षक फार वेगानं चेंडूकडे चाललाय, परंतु तदवर 2 धावा घेण्यापासून तुम्ही अविनाशला रोखू शकणार नाहीये. दुहेरी धावेने धावफलक वाधारला जाते. धावफलकावरती धावा होताना पाहायला मिळतील यावेळेस 23. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत शांत संयमी फलंदाजी जी होताना पाहायला मिळते, कारण इथून अजूनही 2 षटक शिल्लक आहेत हे अविनाश पवार याला माहिती आहे. यावेळीचा चेंडू हवेमध्ये, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या रीच पासून दूर. वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती फेक तेवढीच चांगली, परंतु तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इक्वली गुड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी या तीनही क्षेत्रातील एक उत्तम काम प्रेक्षकांच्या मात्र नजरेस पाहायला मिळते. सातत्याने जर आपण पाहिलं ना म्हणतात सर, तर प्रेक्षकांची एकच इच्छा असते की चांगलं क्रिकेट आम्हाला पाहायला मिळावं, आणि ते चांगलं क्रिकेट आज पाहण्याकरिता प्रेक्षक बहुसंख्येने दाटलेत. त्यांचं खरंच मनापासून आपण स्वागत करूयात. यावेळीचा चेंडू लांबून खेळण्याचा प्रयत्न केला. लांबून जर आपण पाहिलं तर पायामध्ये मुवमेंट नव्हती, पाय बिलकुल हल्ले नाहीत अविनाशचे, त्यामुळे बॅटच्या टो एंड कडे चेंडू आणि तदनंतर चांगलं कलेक्शन यष्टांच्या मागे, त्यामुळे डॉट बॉल. शेवटचा अखेरचा एक चेंडू चौथ्या षटकातला मात्र इथे शिल्लक असणार आहे. चांगली गोलंदाजी नितेश जाधवची आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा त्यानं खर्ची घातल्यात. लोअर फुल टॉस. यावेळेस मात्र स्वीपर कव्हरकडे चाललाय चेंडू. वेगाने यावेळेस मात्र चेंडू गॅदर केलाय, त्यामुळे केवळ एकच धाव मिळणार आहे. 2 षटकांचा स्पेल नितेश जाधवचा या ठिकाणी संपलाय. या 2 षटकाच्या स्पेल मध्ये त्यानं धावा खर्ची घातल्यात त्या 10 आणि 1 फलंदाजाला देखील त्यानं 2 फलंदाजाला त्यानं माघारी परतवल्यात. चांगली गोलंदाजी आपल्या संघाकरिता राहिली. म्हणतात सर 4 षटकांचा खेळ संपलाय. इथून मात्र धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 26. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. सेमीफायनल नंबर 2 इन ऍक्शन आपण पाहतोय. किंग फायटर कुडे संघ तिकडे वाट पाहतोय की आमच्या जोडीला कोण येणार आहे. कशा प्रकारे पाहताय या सामन्याला इथून? इथून जर आपण पाहिलं तर अविनाश अजूनही मैदानामध्ये उभा आहे. याचा जर अविनाशकडे ती क्षमता आहे, ती आता मात्र त्याला सिद्ध करावं लागेल. इतिहासामध्ये तुम्ही खूप काही केलंय, पण वर्तमानात आता मात्र पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती तुम्हाला करावी लागेल. धाव्या मोठ्या प्रमाणामध्ये जमवाव्या लागतील. निश्चितच इतिहासामध्ये तुम्ही काय केलंय ते तेवढंच महत्वाचं नाहीये, वर्तमानामध्ये तुमचा खेळ किती चांगला आहे हे देखील तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा पंकजला आमंत्रित केलंय. पंकजचा हा चेंडू आला तसा पाठवला सीमारेषा पार. अविनाश जाधवच्या बॅटमधून षटकार. आलेले आहेत शब्द सुमनानी साजिदबाई यांचं शब्द सुमनानी हार्दिक हार्दिक स्वागत. मुनाबाई यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी साजिदबाई यांचा जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 मध्ये सत्कार. आणि या ठिकाणी पाडले मोठं खिंडार. सो सोनार की तो एक ही लोहार की. त्याचप्रमाणे मी विनंती करीन आमचे कॅमेरामन जे आहेत त्यांना मुख्य व्यासपीठाच्या दिशेने कॅमेरा या ठिकाणी वळवायचा आहे. साजिदबाई यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करीत आहोत. मुन्नाबाई शेख यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करतोय. समवेत सुजित वजे, त्याचबरोबर किशोर वजे कुठे असतील त्यांना देखील आम्ही विनंती करीत आहोत की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आगरी बांधवांचा मेळावा अर्थातच आगरी प्रीमियर लीग 8 जानेवारी ते 14 जानेवारी या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शिरसाटच्या मैदानावर.
निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भरपूर साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा आणि एक खमंग मेजवानी प्रेक्षकांकरिता देखील असणार आहे. नव्यान बॅटर जर आपण पाहिलात तर नव्यानं फलंदाजी करण्याकरिता समीर शेख मैदानामध्ये दाखल झाला आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला असं वाटलं की अविनाशच्या गाडीनं आता मात्र पिकअप घेतलाय, परंतु वेगानं चाललेल्या गाडीला स्पीड ब्रेकर प्रमाणे थांबवण्याचं काम केलं ते अर्थातच पंकज पाटीलनं. अचानक लावलेला तो ब्रेक होता, अतिशय चांगला बॉल हाताळला आणि खेळण्यास भाग पाडलं होतं त्यांनी अविनाशला. यावेळेस क्षेत्रक्षणामध्ये बदल करण्याचा मनसुबा कर्णधार योगेश किणी मात्र दर्शवतील की शॉर्ट मिड विकेट वरती असला खेळाडू यावेळेस मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती आणतील. बॅकवर्ड पॉइंट वरती एक खेळाडू आहे, शॉर्ट थर्डमॅन वरती एक खेळाडू, शॉर्ट फाईन लेग वरती खेळाडू, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 4 उर्वरित 5 खेळाडू बाउंड्री लाईनचं पेट्रोलिंग करतायत. लेट्स प्लेचा इशारा पंच हॅरी सरांचा. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली सहज साधा सोपा झेल देऊन समीर आला, समीर गेला. जी कामगिरी पाकिस्तानच्या जलालुद्दीन या गोलंदाजाने केली, विश्वचषक क्रिकेटचा विचार केला तर भारताच्या चेतन शर्माने जी पहिल्यांदा केली ती कामगिरी पंकज पाटील करणार का? ऑन हॅट्रिक, तिसरा झेल टिपला जाणार का? यस, टिपला जातोय. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक, जिल्हा परिषद प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वाची पहिली हॅट्रिक जी अर्थातच मिळते पंकज पाटील या गोलंदाजाला. एकदा जोरदार टाळ्या पंकज करिता. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र दिलं गेलंय. चौथा फलंदाज बाद होणार का या षटकातील? होय, झालाय. क्या बात आहे. 4 चेंडूंवरती 4 फलंदाज, परंतु 1 चेंडूचा गॅप आल्यानंतर जर 4 चेंडूवरती झाली असती तर त्याला डबल विकेट हॅट्रिक आपण म्हटली असती. इथं काय कमालीची गोलंदाजी, कसला जबरदस्त कमबॅक. या कमबॅक वरती आपण बोलणार आहोत. डीजे मास्टरकडे जाणार आहोत, एक ब्रेक घेणार आहोत आणि परत येणार आहोत. माझा आदर्श राजा आज सर्वांच्या मनामध्ये घर करून गेला. म्हणून खऱ्या अर्थानं कमबॅक कसा असावा हे 350 वर्षापूर्वी आपल्या राजाने आपल्याला दाखवून दिलंय आणि तोच कमबॅक मैदानाच्या आतमध्ये झालेला पाहायला मिळाला. यावेळेस वैयक्तिक पहिल्या सांघिक अखेरच्या षटकामध्ये सूरज सांबरे धावबादची संधी ऑन होती, चांगली फेकी, चांगला यावेळेस मात्र कॉलिंग देखील पाहायला मिळाला, बचावला गेलाय. फलंदाज एकेरी धावेने धावफलक वधारला जातोय. धावफलकावरती
33 धावांचा आकडा पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहताय संदीप सांबरे यांनी साई सावली बोट संघाकरिता पारितोषिक लावलंय. जर साई सावली बोट संघ इथे विजयी होतोय तर संघाकरिता 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय. न्यू बॅटर इन होताना पाहायला मिळतात. सागर मोरे, ओहो क्या बात, परंतु वाईड दिशाहीन रेफर केलाय पंचांकडे, रेफर केलाय. तिसऱ्या पंचांना यावेळेस मात्र यावं लागेल मुन्ना पठाण सरांना या रेफरलला योग्य की अयोग्य ठरवण्याकरिता. भन्नाट वेगाने टाकलेला सूरज सांबरेचा हा चेंडू यावेळेस मात्र यष्ट्यांच्या मागे जबरदस्त पद्धतीने गॅदर केला. फेअर डिलिव्हरी पडल्यानंतर आतमध्ये आणला चेंडू, त्यामुळं शफल झालेल्या सागर मोरेला हा वाईट बॉल मिळणार नाहीये. सागर भवरेला, माफ करा, सागर भवरेला पहा, अक्षरशः पाहात आणि पाहातच राहिलाय नॉन स्ट्रायकर यांकडे एमजे. तुम्ही मंगेश जाबरला जर पाहिलात ना तर तो आलाय वन डाऊन भूमिकेमध्ये, 8वा फलंदाज बाद व्हायला आलाय तरी तो नॉन स्ट्रायकर यांकडे तसाच शाबूत उभा आहे. त्याला संधीच येऊ दिलेली नाहीये बॅटिंगची. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये थांबवलाय सागर भवरेला. यावेळेस मात्र सॅक्रिफाईस करावं लागेल आपली विकेट. क्या बात आहे, अजूनही माझ्या पायांमध्ये दम आहे हे दाखवून दिलंय योगेश किणीनं. परतावं लागेल सागर भवरेला, विकेटचं पतन. क्रमांक 8 तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर जयनाथ देसले मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचे 4 चेंडू खेळण्याकरिता स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे मंगेश जाबरनं. शेवटचे 3 चेंडू, माफ करा, शेवटचे 3 चेंडू खेळण्याकरिता मंगेश जाबरनं आपल्याकडे स्ट्राईक घेतली आहे. जे मगाचपासून व्हायला पाहिजे होतं ते आता होताना घडेल, परंतु दावा येतील का हा तुम्हा सर्वांना पडलेला प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर या चेंडूवरती. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, धावा 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 येऊ दिलेला नाहीयेत आतापर्यंत. जर पाहिलात तर 4 चेंडूंमध्ये तब्बल केवळ 1च धाव खर्ची घातली आहे सूरज सांबरेनं. मगाच्या सामन्यामध्ये जर पाहिलात तर सूरजच्या खालच्या क्रमांकावरती येणं पचलं नव्हतं, परंतु आता गोलंदाजीमध्ये कमाल करून पुन्हा आम्ही फायनल मध्ये जाऊ शकतो हे मात्र प्रयत्न दर्शवू लागलाय सूरज सांबरे. अक्षरशः जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना लोअर फुल टॉस यावेळेस मात्र कन्वर्ट केला डीप मध्ये. लॉंग ऑन कडे चेंडू चाललाय, वेगानं फेक यावेळेस मात्र योग्य दिशेनं. क्या बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त खेळ. साई सावलीचा संघ मागच्या सामन्यामध्ये बॅकफुटवर गेला खरा, परंतु या सामन्यामध्ये ज्या वेगानं ते वार करतायत अक्षरशः भांबावून सोडले समोरच्या संघाला. विश्वास फाउंडेशनचे फाउंडर सन्मान्य आदरणीय डॉक्टर विश्वास वळवी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शब्द सुमनांनी डॉक्टर विश्वास वळवी साहेबांचं जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. विश्वास फाउंडेशनचे आदरणीय सन्माननीय संस्थापक विश्वासजी वळवी यांचं शुभ आगमन होतंय. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं देखील स्वागत करूयात. 6 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती केवळ धावा लागल्या गेल्या त्यात 34 आणि जिंकण्याकरिता तब्बल 35 धावांची आवश्यकता इथून मात्र असणार आहे साई सावली बोट संघाला. त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य सन्मान्य आदरणीय श्री दिलीप नारायण पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 मध्ये. वेलकम सर्व मान्यवरांचं सुस्वागत. तुम्ही स्कोर कार्ड पाहिलात ना तर मंगेश जाबरचा अपवाद वगळता एकही बॅटरला मी म्हणेन दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. किमान 6 ते 7 बॅटर ते शून्यावरती आउट झाले आहेत. त्यामुळे धावसंख्या केवळ 34, जिंकण्याकरिता 36 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. बॉलिंग स्पेल पंकज पाटीलचा अप्रतिम. 2 षटक 18 धावा आणि 4 फलंदाज त्याने बाद केले. या ठिकाणी आपण पाहतात विश्वास फाउंडेशनचे संस्थापक सन्मान्य आदरणीय श्री डॉक्टर विश्वास वळवी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. दिलीप नारायण पाटील साहेब देखील या ठिकाणी आपण पाहतायत आणि दोन्ही अतिथींचं शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 मध्ये. सर्वच मान्यवरांचं सहर्ष शब्द सुमनांनी स्वागत करूयात. जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या इनिंग कडे, ज्या ठिकाणी पुनश्च एकदा आपल्या सोबत मंथन घरत जोडले जातील.
हेलो। तो चलिए यहाँ पर बात करेंगे। छोटा सा टारगेट है, लेकिन छोटा सा टारगेट से बंथन सर कहते हैं ना, रूठी हुई हसीना को जो मना ले उसे आशिक कहते हैं, और हारी हुई बाजी को जो जीत दिला दे। बाबू सर एक सेकंड ना, जरा रूल जो आहे तो आम्ही सांगतोय पंचांच्या संमतीने. इंजुरी जर असेल तर 12वा प्लेअर जो आहे तो इथेच राहणार आहे, त्यात तो फिल्डिंगला उतरणार नाही. 13, 14 आणि 15 यातील खेळाडू जो आहे तो मैदानामध्ये जाईल. त्यासाठीच तुम्हाला 4-15चा स्क्वॉड जो आहे तो मात्र दिलाय. 4 प्लेयर्स एक्स्ट्रा दिले आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, संध्याकाळचं सत्र अंतिम मुकाबला देखील आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतायत जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 अतिशय सुंदर असं भव्य दिव्य हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहू शकाल. प्रथम पारितोषिक आपण पाहू शकताय, तर प्रथम पारितोषिक आहे 66,666 रुपयांचं. या ठिकाणी आपल्याला सौजन्य केले गेले श्री राजू रामचंद्र पाटील ऍडव्होकेट सरचिटणीस महाराष्ट्र राज्य. द्वितीय पारितोषिक 44,444 रुपये सौजन्य केले जिल्हा परिषद लीग कमिटी यांच्या वतीने. तृतीय पारितोषिक आपण पाहतोय 22,222 रुपयांचं श्री विपुल मनोहर पाटील यांच्याकडनं सौजन्य केलंय स्वर्गीय मनोहर पाटील यांच्या स्मरणार्थ. आणि चतुर्थ पारितोषिक आपण पाहतोय 22,222 रुपयांचं सौजन्य केलं गेलंय जिल्हा परिषद लीग कमिटी यांच्या वतीने. मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅच करता आपण पाहतोय SK खान यांच्याकडनं या ट्रॉफी या ठिकाणी मात्र सौजन्य केलंय. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज करता श्री विनीत विजय सातवी यांच्याकडनं स्वर्गीय विजय काळू सातवी आणि विनया विजय सातवी यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द सिरीज सायकल श्री विनीत पाटील. उद्योजक संकल्प इंडस्ट्रीज यांच्या वतीने आपण पाहतायत बेस्ट बॉलर शूज योगेश किणी. बेस्ट बॅट्समन बॅट श्री महेश मार्तंड पाटील दहिसर. बेस्ट बॅटर करता दुसरी बॅट श्री अर्चद तुकाराम भगत. आणि तिसरी बॅट आपण पाहतायत MB स्पोर्ट्स मात्रे ब्रदर स्पोर्ट्स यांच्याकडून आपण पाहतायत. पहिला बॉल यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने गॅप मधनं खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेला येतोय. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4. कडनं स्पॉन्सर्ड केले गेले स्पर्धेकरिता बॉल आपण पाहतोय टेनेक्सचे मिलिंद पाटील गिराळ यांच्याकडनं सौजन्य केले फर्स्ट एड किट. या ठिकाणी निखिल पाटील आणि भगवान पाटील यांच्याकडनं या ठिकाणी आपल्याला सौजन्य होताना पाहायला मिळत आहे. एकदा पुढील बॉल सॉफ्ट हँडनी यावेळेला मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळलंय. 1 रन या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धाव संख्या झाली फलकावर 5. या ठिकाणी आपण ट्रॉफीज पाहतायत. प्रथम पारितोषिकाचं चषक आपण पाहतायत स्वर्गीय मनोहर हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विपुल मनोहर पाटील वरई यांच्याकडनं स्वर्गीय सय्यद काझी यांच्या स्मरणार्थ अजर सय्यद यांच्याकडून आपण पाहतायत. द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकाची ट्रॉफी आपण पाहतायत श्री दिनकर दत्तात्रय वाडण यांच्याकडनं सौजन्य केले गेले. आणि या ट्रॉफीज आपण पाहतायत स्वर्गीय दत्तात्रय धर्मा वाडण, स्वर्गीय रामचंद्र वाडण आणि स्वर्गीय प्रदीप दत्तात्रय वाडण यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी मात्र सौजन्य केले गेले. उत्तेजनार्थ पारितोषिक आपण पाहतायत तर स्वर्गीय बेबी काळ्या वांगड यांच्या स्मरणार्थ श्री राजू काळ्या वांगड यांच्याकडनं मात्र सौजन्य केले गेले. पाण्याची संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी आपण पाहतायत प्राजक्ता वॉटर प्युरिफायर साखरे जयवंत पाटील यांच्या वतीने सौजन्य या ठिकाणी झालंय. आणि हे मैदान अतिशय सुंदर असं मैदान नागदाई देवी साखरे संघाच्या वतीनं अगदी हे सुंदर सुसज्ज मैदान या ठिकाणी या स्पर्धेकरिता उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे. 4 चेंडू या ठिकाणी झाले. धाव संख्या आपण पाहतायत तर फलकावरती झालेली आहे 6. पुन्हा एकदा चांगला बॉल बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली डीप पॉइंटच्या दिशेला मात्र चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने मात्र चेस करतायत आणि चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4. हातामध्ये पण थोडासा महागडा ठरतो या षटकात. 2 चौकार आलेत आणि 10 धावा आतापर्यंत मोजतो या षटकामध्ये. शेवटचा बॉल मंगेश जाबर पुन्हा एकदा घेऊन येतो. यावेळेला मात्र काय जबरदस्त कलात्मकतेने यावेळेला मात्र खेळून काढले या चेंडूला. स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4.
बात करेंगे यहाँ पर छोटा सा टारगेट है, लेकिन सर छोटा सा टारगेट को बचाना मंथन सर देखिए इतना आसान तो काम नहीं रहता है, लेकिन कहा जाता है ना दिल का दरिया कभी समंदर भी होता है, और क्रिकेट में हमने देखे जीत के करीब भी जाकर कभी कभी हार होती है। लेकिन सबसे पहले देखिए बात करेंगे यहाँ पर साझेदारी, विकेट की जरूरत है। बहुत बढ़िया, देखिए शाम का वक्त है, मौसम के साथ बदलना बहुत जरूरी है। इस वक्त देखिए खास मेहमान से और इस टूर्नामेंट की देखिए रौनक को बढ़ाते हुए या ठिकाणी आपण पाहताय दिनकर दत्तात्रय वाळन साहेबांचा या ठिकाणी आपण पाहताय सन्मान चिन्ह देऊन गौरव या ठिकाणी करीत आहोत। जयवंत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करीत आहोत। आमच्या कॅमेरामॅनना आम्ही विनंती करतोय की प्लीज कॅमेरा आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण करायचा आहे। अशी लाख मोलाची व्यक्तिमत्व आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभली गेलेली आहेत। त्यावेळेला मात्र नो बॉल आपण पाहू शकतो। पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने चेंडू गेलाय कव्हरच्या दिशेला, चौकार 4। पंकज पाटिल देखिए क्या बल्लेबाजी कर रहे हैं। मंथन सर इसे कहते हैं दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और पंकज देखिए बल्लेबाजी कर रहे हैं एकदम से लयभारी। जवाब ही नहीं देखिए यहाँ से, भलाई टारगेट देखिए इतना बड़ा तो नहीं कहा जाएगा, लेकिन बल्लेबाजी जिस तरह से यहाँ से कर रहे हैं मैदान के देखिए चारों दिशा में रन बनाते हुए, अब यहाँ से ये टारगेट। और चलिए इस बार देखिए मिड ऑन के ऊपर से खेला गया यहाँ पर, फील्डर हैं जब तक रोक लेते हैं यहाँ पर पहला रन, और देखते देखते यहाँ से देखिए थोड़ा सा कहेंगे यहाँ पर ले जी क्रिकेट से, और एक 2 रन जोड़ता हुआ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 21 रन। थोड़ा कहीं ना कहीं बात करेंगे फाइनल मैच के लिए जो समय का जरूरत था, कहीं ना कहीं यहाँ थोड़ा सा समय कवर होगा। डेफिनेटली या ठिकाणी आपण पाहिलं तर एक छोटंसं लक्ष हे समोर ठेवलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करीत असताना सद्यस्थितीला आपण पाहताय धाव संख्या धाव फलकावरती झाली 21। पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार या ठिकाणी पाहायला मिळतंय। जयनाथ तिथे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतायत, आणि या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक आपण पाहिलं संदीप सांबरे यांच्याकडनं साई सावली बोट संघ जर जिंकतोय तर हे 500 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी जाहीर झालंय। पहिल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय समीर सांबरे। काय सुंदर फटकेबाजी केली पहिल्या षटकामध्ये, पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी मात्र अप्रतिम, ब्रिलियंटली हिट फॉर 6। ये हिट यहाँ पर देखने मिला। नहीं, सूरज ने यहाँ से बता दिया भाई, बात करेंगे मंथन सर कि मुझे मत दिखा उंगली, नहीं तो मैं बन जाऊंगा सौरव गांगुली। एक बतौर लेफ्ट हैंड बैटर देखिए इससे क्या सुंदरता आप देख सकते हो। और उसके बाद देखिए सुई चिट खेले यहाँ पर, और बता रहे हैं अपने बल्लेबाजी से कि हम वो पंडित हैं जो शादी भी कराते हैं और श्रद्धा भी करवाते हैं। जरूरत पड़ने पर देखिए बड़ा हिट, उसके बाद सुई चिट से, क्योंकि टारगेट देखिए बड़ा नहीं था, लगभग देखिए मंजिल के करीब पहुंच गए हैं, निराश रहेंगे यहाँ से। इसके बाद देखिए फाइनल मुकाबला खेला जाएगा। होता है कभी कभी देखिए मुकाबला एक तरफा बन जाता है, लेकिन जो दर्शक क्राउड देखिए इस वक्त मौजूद हैं वो चाहते हैं भाई वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। एक टक्कर भरा मुकाबला का इंतजार हो रहा था, शायद मुझे लगता है वो मुकाबला आपको फाइनल मुकाबला देखने को मिलेगा। शायद ये मुकाबला देखिए बड़ी आसानी से दोनों बल्लेबाज अपने मंजिल तक पहुंच रहे हैं। अगदी अगदी लक्ष्याच्या जवळ मात्र संघ आपण पाहू शकताय। धाव संख्या आता झालेली आहे फलकावरती 33। जिंकण्याकरता आता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे। विजयाच्या उंबरठ्यावरती मात्र संघ साई सावली बोट, योगेश किणी मात्र आपण पाहतायत अगदी आनंदामध्ये दिसतायत। पूर्ण संघ अगदी आनंदामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतोय। फाइनल मध्ये पोहोचण्यासाठी फक्त 2 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे। बहुत बढ़िया, देखिए पंकज की बल्लेबाजी की खास करके सराहना करना होगा। दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और चलिए दोनों बल्लेबाज भी देखिए यहाँ पर बल्लेबाजी कर रहे हैं लयभारी। नक्कीच या ठिकाणी या लीगचे आपण पाहताय सल्लागार सन्मान्य आदरणीय श्री विपुल मनोहर पाटील उपस्थित झाले आहेत। शब्द सुमनानी विपुल पाटील साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत। 1 रन दूर है इसे, और ये चलिए भाई फिनिश किया देखिए, ओ क्या चलिया गया पर इंतजार करना पड़ेगा यहाँ से। कहा शुरुआत में ये विकेट मिल जाता, जैसे कहती ना मंथन सर सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो और इन्होंने बहुत फन मारे भाई, बहुत रन बनाकर चले गए। वक्त बहुत देर हो गया, शायद टारगेट छोटा था लेकिन गेंदबाज को रंग दिखाना चाहिए था।
अगदी अगदी बरोबर म्हणालात. या षटकातील पुन्हा एकदा पुढे बॉल यावेळेला मात्र बॅक फुटला गेले, चांगल्या प्रकारे दिशा दिली या ठिकाणी आणि या ठिकाणी येते विजयी धाव. फायनल मध्ये जाऊन धडकतोय संघ साई सावली बोट. आपल्या बॅटला चुंबन घेताना आपण पाहतोय योगेश किनी. सुंदरसा खेळ आणि दुसरा फायनलिस्ट संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय आणि जी पारितोषिक आली होती त्याचं देखील वितरण आपण या ठिकाणी करतोय. सर्वात आधी पंकज पाटील आपण पुढे यायचं आहे. पंकज पाटील करता हॅट्रिक साठी 500 रुपये. एक मिनिट आधी हे क्लिअर करतो ना. हस्तांदोलन जे आहे ते करून घ्यायचं आहे. साजिद साहेबांकडनं मात्र 500 रुपयांचं पारितोषिक हॅट्रिक करता पंकज पाटील करता आलं होतं. त्यानंतर दत्ता सांबरे यांच्याकडनं देखील हे 500 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. त्याचबरोबर बोट संघाला 500 रुपयांचं हे पारितोषिक आपण विजय संपादित केला त्याबद्दल संदीप सांबरे यांच्याकडनं आलं होतं. त्यानंतर प्रशांत सातवी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक अविनाश पवार याच्याकडनं आलं होतं आणि विपुल सातवी यांच्याकडनं